नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डीएड आणि बीएड करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नवीन फ्रेशर असतील किंवा जे या शिक्षक भरतीमध्ये राहिलेत काही चुकामुळे, काही परीक्षा पास होण्या वाचून राहिल्यामुळे, आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, शासन जे निर्णय ठरवतं ते शासनाच्या निर्णयाचं आपल्याला पालन करणं गरजेचं असतं. त्यामध्ये काही थोडेफार बदल होतात, कोर्टाचे निर्णय आपल्याला पाहायला भेटतात, त्यानुसार आपल्याला त्या परीक्षा पास करणं गरजेचंच असतं. त्याच्यामध्ये आपल्याला कुठला वादविवाद करण्यात काही अर्थ नसतो किंवा वादविवाद करून आपण आपला सर्वात अमूल्य वेळ वाया घालवतोय, लक्षात घ्या. आता विद्यार्थी मित्रांनो, आपलं डीएड बीएड झाले, कोणत्या परीक्षा पास करणं गरजेचं आहे? तर डीएड आणि बीएड च्या लोकांनी परीक्षा पास करताना लक्षात घ्या, आता डीएड म्हणजे प्राथमिक स्तर आणि बीएड म्हणजे माध्यमिक स्तर. प्राथमिक स्तरामध्ये 1 ते 5 पर्यंतचे वर्ग येतात आणि त्यांचं डीएड, डीटीएड, डीएड हे सगळं काही डिप्लोमा बेस्ड क्वेश्चन झालेलं आहे. त्यांना 1ली ते 5वी या वर्गापर्यंत शिकवण्यासाठी कंपल्सरी टीईटी आणि सीटीईटी सारख्या परीक्षा पास असणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. 1 ते 5 पर्यंत तुम्हाला शिकवायचंय ना, टीईटी आणि सीटीईटी परीक्षा यापैकी कोणती तरी फर्स्ट पेपर पास असणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. आता जी शिक्षक भरती झाली याच्यामध्ये बऱ्याच लोकांची म्हणजे अभ्यास त्या लेवलने खूप होता, पण ह्या परीक्षा पास नसल्यामुळे ते आज घरी आहेत मित्रांनो, लक्षात ठेवा. या परीक्षा पास नसल्यामुळे त्यांना घरी बसावं लागलंय. एक कॅन्डिडेट माझ्याकडे आला होता, परवा कॉल आला होता, त्या व्यक्तीला 150 गुण आहेत. किती? टेट एक्झाम मध्ये किती गुण आहेत? 150 गुण आहेत. पण विषय काय आहे, तो बीए बीएड एमएड झाले, त्याचं सगळं झाले शिक्षण, पण विषय काय आहे, तो टीईटी पास नाही. पण डीएड झालेला आहे पण टीईटी पास नाही. तो व्यक्ती 150 गुण घेऊन घरी आहे, लक्षात घ्या. म्हणून या इम्पॉर्टंट परीक्षा अगोदर पास करून टाका. याला पास होण्यासाठी तुम्हाला ओपन कॅटेगरीला 90 गुण, कास्टच्या विद्यार्थ्याला 83 गुण मिळवणं गरजेचं आहे. आता ही परीक्षा एवढी पण सोपी आहे का हो? साधारण मागच्या वर्षी सर्वात जास्त रिझल्ट लागला तो 3.5%. किती? 3.5%. अगोदर 2%, 1.5%, 2.25% असेच रिझल्ट लागायचे. त्यामुळे डीएडच्या विद्यार्थ्यांना कळकळीची विनंती आहे, तुम्ही सीटीईटी किंवा टीईटी परीक्षा क्रॅक केल्याशिवाय तुम्ही शिक्षक होणारच नाही. त्यामुळे आत्ताची सध्याची ही वेळ आहे शिक्षक होण्याची, आणि शिक्षक होण्यासाठी तुम्हाला 3.5% रिझल्ट लागतोय म्हटल्यानंतर त्याचा अभ्यास व्यासंग तेवढाच असला पाहिजे. आगामी काळात या परीक्षा होणार आहेत, शिक्षक भरती सुद्धा होणार आहे, त्यासाठी तयारीला लागा मित्रांनो. माझे ऑनलाईन क्लास सुद्धा उपलब्ध आहेत. ज्यांना आवश्यकता वाटते, मी जबरदस्ती करत नाही, सरळ सांगतोय, ज्यांना आवश्यकता वाटते, टीका करायची नाही किंवा कमेंट करून मला काही सांगायचं नाही, पण तुम्हाला वाटतं की बाबा टीईटी पास करायचे कुणाच्या तरी मार्गदर्शनाखाली, मी माझा सोर्स सांगतोय, तुम्हाला जिथे आवडेल तिथे करा मित्रांनो. मी रेग्युलर विद्यार्थ्यांची क्लास घेतो, त्यामुळे माझा संपर्क क्रमांक देतो इथे 9665484048. आता ज्यांना क्लास बद्दल एक तिरस्कार आहे किंवा क्लास बद्दल निगेटिव्हनेस आहे, त्या विद्यार्थ्यांनी कृपया आलं नाही तरी चालेल, जिकडे तुम्हाला योग्य वाटेल तिकडे जावा. मी फक्त एक सर्वसामान्य विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारा, विद्यार्थ्यांसोबत असणारा, विद्यार्थ्यांना वेळोवेळी ज्या परीक्षा पास कराव्या लागतात त्यांना योग्य मार्गदर्शन मिळणारा एक साधा शिक्षक आहे. तुमच्या एवढा महान सुद्धा नसेल कदाचित, ठीक आहे. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, हा माझा संपर्क क्रमांक आहे. ऑनलाईन क्लाससाठी तुम्ही इन्क्वायरी करू शकता. कृपया करून व्हॉट्सअप केलं तरी चालेल. हा कोर्स गृहिणी असेल, त्यानंतर शाळेत वर्क करतात, नोकरी वगैरे करतात, त्यांच्यासाठी सुद्धा सोयीस्कर असणार आहे. आता पुढे चला. पुढे बीएडचे लोक 6 ते 8 माध्यमिक स्तर, ज्या लोकांचं बीएड झालेलं आहे त्यालाच डीएड प्लस ग्रॅज्युएशन झालेलं आहे, डीएड प्लस ग्रॅज्युएशन झालेलं आहे, त्या विद्यार्थ्यांनी सेकंड पेपर देऊन मित्रांनो, कोणता पेपर? टीईटी किंवा सीटीईटीचा सेकंड पेपर पास करून तुम्हाला टीईटी पेपर सेकंड पास करून टेट एक्झाम देता येते आणि या वर्गासाठी सिलेक्शन होता येतं. कोणत्या?
6 ते 8 या वर्गासाठी सिलेक्ट होता येतं. आता बीएडच्या लोकांना अजून एक संधी असते, त्यांनी कुठलीच म्हणजे टीईटी वगैरे क्रॅक केली नाही तर त्यांना 9वी व 10वी या वर्गासाठी पात्र गृहीत धरलं जातं. टेट एक्झाम देता येते. पण विषय काय होतो मित्रांनो, सर्वाधिक जागा इथं असतात. साधारण 10,000 इथं जागा जर असतील, इथं 8,000 असतात आणि इथं डायरेक्ट 2,000 जागा येतात. तो काय होतात, 2,000 जागा येतात. म्हणजे कॉम्पिटिशन इकडे जास्त आहे. आणि हा विद्यार्थी जर समजा हा बीएडचा विद्यार्थी चांगले गुण असतील तर वरला वर्ग निवडतो. टीईटी पास असून सुद्धा 9वी 10वीला सिलेक्ट होतो. इकडे ऑटोमॅटिकली खाल्लं 9वी 10वीचं मेरिट हाय जातं मित्रांनो. त्यामुळे आपण शिक्षक होण्यापासून वंचित राहतो. लक्षात आलं? हे मुद्दे खूप महत्वाचे आहेत. म्हणून सांगतोय तुम्हाला, सध्याची घडी पात्रता परीक्षा पास करून ठेवण्याची आहे. भविष्यामध्ये आरोग्य विभाग, गृह विभाग आणि शिक्षण विभाग यामध्ये जागा आल्याशिवाय राहत नाहीत. यामध्ये सर्वाधिक जागा येतील या 3 डिपार्टमेंटमध्ये, आरोग्य, गृह, शिक्षण. कारण शिक्षणाचा दर्जा खालावला आहे. आरोग्याच्या बाबतीत लोक जास्त आजारी पडत आहेत आणि गृह विभागामध्ये सुरक्षा पुरवण्यासाठी लोकसंख्येच्या दर्जावर म्हणजे पोलीस भरती असेल, PSI असेल, DYSP असेल, हे पदसंख्या भविष्यात जादा येणार आहेत. आता आपला मुद्दा शिक्षक भरतीवर आहे म्हटल्यानंतर आपली पदसंख्या नक्कीच जास्त येणार आहे. ठीक आहे? ओके, अशा पद्धतीने तुम्हाला स्टेप बाय स्टेप जायचं आहे. व्यवस्थितरित्या अभ्यास करून घेतला जाईल. लाईव्ह लेक्चर असतील आपली, त्याच्यासोबत तुम्हाला रेकॉर्ड सुद्धा दिले जाईल. त्यासोबत ई नोट्स, सर्व विषयाच्या ई नोट्स दिल्या जातील आणि विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन. हंगामी क्लास नाही आहे आपला, कंटिन्युअसली चालू असणारा क्लास आहे. त्यासाठी तुम्हाला योग्य मार्गदर्शन सुद्धा मिळणार आहे. या परीक्षा क्रॅक करा मित्रांनो, त्याच्याशिवाय तुम्हाला शिक्षक होता येणार नाही. कॉम्पिटिशनच्या युगामध्ये सर्वात जबरदस्त आणि कमी कॉम्पिटिशन असणारा, तुम्ही डीएड बीएड केलात या नशीबवान आहात. मी तर असं म्हणेल, तुम्ही नशीबवान आहात. नशीबवान असल्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला येत्या काळामध्ये या परीक्षा क्रॅक करण्यासाठी तुम्हाला जबरदस्त तयारी करता येणार आहे. ठीक आहे? तर हे सर्व आपल्याकडे मिळणारच आहे. व्हॉट्सअप करा. जे विद्यार्थी माझा क्लास करतायत सध्या त्यांनी कमेंट करून सांगा सरांचे क्लास कसे आहेत. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.